एक मामा भाषा आहे. ते मामाचं आणि बाबाचं असं इथे एक मोबाईलचं होलसेल दुकान आहे गुलानी मार्केट जळगावमध्ये. या दोघांना रविवारच्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीच्या दिवशी सायंकाळी 5:30 वाजता एक पार्सल आलं म्हणून जळगावला एका ठिकाणी बोलवण्यात आले होते. मग ते पार्सल कलेक्ट करायला तिथे गेले की ते दोघांसोबत गेलं होतं. पहिल्या एकांना बोलवलं की आतमध्ये जाऊन तुम्ही पार्सल कलेक्ट करा. मग तिकडे त्यांना बांधून ठेवलं आणि नंतर दुसऱ्या माणसाला आतमध्ये बोलवलं साईन करायला बहाणामध्ये. तिथं त्यांनाही बांधून घेतलं आणि दोघांना दम दिलं आणि दोघांना दम देऊन पहिल्या एकांना टू व्हीलर मध्ये बसून घेतलं आणि डायरेक्टली दम देऊन त्यांना डायरेक्टली अकोलापर्यंत घेऊन गेले होते. मग नंतर काय वेळेला तर दुसरा त्यांच्या बाच्याला पण तिथं अकोलापर्यंत घेऊन गेले होते. मग तिकडे दम दिला आणि सांगितलं की जरी तुम्हाला वगैरे सुरक्षित जर सोडायचं असेल आम्हाला 20 लाख द्यावं लागेल म्हणून त्यांना तिथं दम देऊन त्यांना एका माणसाला सोडलं 20 लाख रुपये परत तिथे आणून द्या म्हणून. मग त्यांनी घाबरले होते. तिथं अकोल्यात सोडलेल्या एक माणसांनी त्यांच्याच नातेवाईकांनी कोणाला तरी कॉन्टॅक्ट केलं आणि त्या जळगावात आलं आणि रात्री 4:30 वाजता शनीपेठ पोलीस स्टेशन मध्ये जे फिर्यादी पोहोचले. मग शनीपेठ पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर ओव्हरऑल प्रकरणात म्हणजे कोणत्या नंबर मधून त्यांनी फोन केले होते, तिथं कुठे गेलं होतं ही सर्व माहिती घेतल्यानंतर ते एक्झॅक्टली अकोल्यात गेलं होतं म्हणून माहिती पडलं. मग इमिडिएटली एक्झॅक्ट लोकेशन देखील आम्हाला माहिती पडल्यावर तिकडच्या एलसीबी वाल्यांच्या मदतीनं आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं होतं. तेच दिवशी रात्रीच आम्ही ताब्यात घेतलं होतं कालच्या दिवशी. आणि जे अजून त्यांच्या ताब्यात एक होता बाचा त्यांना देखील आम्ही रेस्क्यू केलेलं आहे. ते मामाचं नाव आहे कृष्ण कुमार चौधरी, बाचाचं नाव आहे गणपतलाल. चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।